नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, चौकोन या प्रकरणात आपण पाहणार आहोत आता समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या टेस्ट फॉर पॅरलेलोग्राम. टेस्ट फॉर पॅरलेलोग्राम किंवा समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या याचा अर्थ असा की कोणती माहिती दिली असता तो चौकोन समांतरभुज चौकोन होतो. आता यामध्ये पहिली कसोटी किंवा त्यासाठीचं पहिलं प्रमेय आपण पाहूयात. पहिल्या प्रमेयाचं आपण विधान वाचूयात. पहिल्या प्रमेयाचं विधान असं आहे, या ठिकाणी आपण हे पाहू शकता. हे विधान, चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो. याचाच अर्थ सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असायला हव्यात तर तो चौकोन समांतरभुज होतो. आता हे आपण सिद्ध करूयात प्रमेयाच्या आधारे. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला आकृती काढावी लागेल. आकृती या पद्धतीने येईल. पहा, यामध्ये PQRS हा चौकोन आहे. चौकोनामध्ये सम्मुख बाजू एकरूप त्यांनी सांगितलेलेच आहेत म्हणून आपण त्यांना चिन्ह करून घेतली आहेत. आणि कर्ण काढलेला आहे तो रचनेचा भाग आहे. यानंतर आपण पक्ष बघूयात. पक्ष लिहिताना आपण जो प्रमेयाचा अर्धा भाग आहे तरपर्यंतचा तो भाग बघूयात. चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील. मग आपण चौकोन कोणता आहे आणि त्याच्यात एकरूप बाजूंच्या जोड्या कोणत्या आहेत ते लिहिणार आहोत. जसं की या ठिकाणी लिहून दाखवलेलं आहे. PQRS हा चौकोन आहे आणि ह्या चौकोनामध्ये सम्मुख बाजू PSच्या समोरची बाजू QR ही एकरूप आहे आणि बाजू PQ एकरूप बाजू SR ते आपण आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर साध्य काय करायचं आहे आपल्याला, तर नंतरचं जे आहे ते साध्य असतं. तर नंतर आहे तो चौकोन समांतरभुज आहे. म्हणजे हा जो चौकोन आहे तो समांतरभुज आहे असं आपल्याला सिद्ध करायचं. मग PQRS चौकोनाचं नाव आणि तो समांतरभुज आहे असं सिद्ध करायचं. म्हणून साध्यमध्ये आपण लिहिलं चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. आता फक्त एवढ्यावरूनच आपल्याला काढता येणार नाही, कारण जर त्रिकोण एकरूप दाखवायचे म्हटलं तर आपल्याला अशा पद्धतीने कर्ण जोडून घ्यावा लागेल. म्हणून या ठिकाणी PR कर्ण जोडलेला आहे आणि हे जे जोडलेलं आहे ते आपण रचनेमध्ये लिहिलेलं आहे की कर्ण PR काढला. आता यानंतर आपण काय करणार आहोत, तर त्रिकोण जे आहेत दोन ते घेणार आहोत. आपण आता SPR म्हणजे हा त्रिकोण घेतला आणि खालचा त्रिकोण हा येईल QRP. SPR आणि QRP त्रिकोणांमध्ये, SPR व त्रिकोण QRP मध्ये असं आपण पहिल्यांदा लिहून घेतो. दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी काय काय सांगता येईल, तर सम्मुख बाजू एकरूप सांगितल्यात पक्षामध्ये. त्या सम्मुख बाजूंचं जे दिलेलं आहे पक्षामध्ये ते आपण लिहून घेतलं. दोन बाबी दोन त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये आल्या समान. आता तिसरी बाबी कोणती आहे, तर ही जी आहे मधली कर्णाची रेख जी आहे ती दोन्ही बाजूंमध्ये सामायिक आहे म्हणून ती सुद्धा एकरूप. म्हणजे तिन्ही बाजू दोन्ही त्रिकोणाच्या एकरूप आल्या, त्यामुळे संगत बाजू एकरूप आल्यामुळं बा कसोटीनुसार SPR आणि QRP हे त्रिकोण एकरूप झाले. आता आपल्याला याच्यामध्ये हा समांतरभुज दाखवायचा आहे. म्हणजेच याचे जे कोण असतील, संगत कोण जे असतील ते संगत कोण एकरूप दाखवून आपल्याला ते बाजू जे आहेत ते समांतर करायच्यात. मग ते समांतर आपण बाजू कशा करू शकतो, तर त्यासाठी आपल्याला कोण SPR म्हणजे हा कोण इकडचा आणि हा कोण RQRP हा एकरूप दाखवला. त्याचबरोबर आपण दुसरं सांगू शकतो की कोण SRP आणि इकडचा कोण जो आहे तो हा कोण, आपण हे दोन्ही कोण एकरूप दाखवू शकतो PRS. आता यातलं फक्त आपण पहिले SPR आणि QRP घेऊयात. आता हा जो आहे तो SPR आणि हा जो आहे तो QRP हे एकरूप असल्यामुळे काय होतं बघा, इथे Z सारखं तयार झालं आहे. याचाच अर्थ हे व्युत्क्रम कोण आहेत आणि व्युत्क्रम कोण आहेत म्हणजेच या ज्या सम्मुख बाजू आहेत ते एकमेकांना समांतर झाल्या. म्हणजे व्युत्क्रम कोण कसोटी आपण इकडे वापरू शकतो. मग त्यासाठी हे दोन कोण एकरूप आहेत. ह्या दोन कोणांमध्ये मग आपण PS समांतर QR म्हणू शकतो. त्याचबरोबर दुसऱ्या कोणांच्या जोडीपासून PQ समांतर SR म्हणू शकतो. आणि एखाद्या चौकोनाच्या सम्मुख बाजू समांतर झाल्या याचाच अर्थ तो समांतरभुज चौकोन झाला. ही पहिली कसोटी या ठिकाणी संपली.